समचरण सरोजम सांद्रलीलाबुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये पवनतय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहितो मनहु वसो सुरभूप जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसतियो लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशं आनंदीवल्लभं जयांची गिरिया स्मरणो होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे हे नमस्कारोनी आता अभिनव वाद विलासिनी हे चातुर्यार्थ कलाकामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी दिया मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा उगरू जीवविता श्री गुरु निवृत्ती वंदो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पाया माझी दंडवतो गडो आणि प्रीत जडो नामी माऊली महावैष्णव संत सम्राट भगवान विश्वमौली ज्ञानोबराय वैराग्यराग श्री जगद्गुरु जगद्वंदनेचे हुजे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा जवळजवळ सर्वांना सुपरिचित असणारा नित्य पाठातील अभंग आज भगवंत चिंतनासाठी निवडलेला आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे भगवान शंकराकडे कृतज्ञतापूर्वक मागणी व्यक्त करतात. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात दादा
थोडासा विको कमी आणि क्लिअर करायचं, थोडा मोकळा आणि जाड ठेवायचा. महाराज जरी जाड नसला तर आवाज जाड पाहिजे महाराजांचा. हॅलो, हा. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे मागणी व्यक्त करतात. मागणी भगवान शंकराकडे तुकोबारांची ही मागणी आहे. आजचा हा उत्सव भागवत धर्मीयांना ज्ञात आहे. पर्व विशेष भागवत धर्मी शांतीप्रभुनाथ बाबा वर्णन करतात. रामनवमी, हनुमान जयंती, वामन जयंती आणि उत्तर महाशिवरात्री हे महापर्व आहे. आणि नुसतं महापर्व नाही तर शिवरात्रीचं महापर्व आहे. विशेषतः अध्यात्म चिंतन करत असताना काही रात्रींचं चिंतन केलेलं आहे. त्याच्यामध्ये शिवरात्री ही विशेष आहे. म्हणजे रात्रीचंही चिंतन चालतं बरं का. मला विस्तार तिकडे करायचा नाही. प्रमुखतः 2 रात्रीचं चिंतन केलेलं आहे. सर्वांना ज्ञात आहे. एक नवरात्री आणि दुसरी या 2 रात्रीचा वहाप अध्यात्मामध्ये केलेला आहे. आजची रात्र ही शिवरात्रीची रात्र आहे आणि विशेषतः महाशिवरात्री ही महापर्व आहे. आणि महापर्वावर भगवान पिंपळेश्वराच्या चरण सानिध्यामध्ये आपला हा चालत असणारा 3.5 दिवसीय महाउत्सव, या महाउत्सवातील आज जागराची माझ्याकडे सेवा आलेली आहे. मी माझं भाग्य समजे बरं का. कारण आज भगवंत चिंतन करण्याचं या ठिकाणी सौभाग्य लाभत आहे. परम भाग्य आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारा आदी साधू संतांनी ओहापोह केलेला आहे. तुकोबारा बोलतात, सहजासहजी हा क्षण कोणाच्याही जीवनामध्ये येत नाही. तुकोबारा बोलून जातात, याच्यासाठी अपार पुण्य लागतं. म्हणून महाराजांचे वचन आहेत, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा हारू सन्मुख तो कैसा, हारू सन्मुख तो कैसा, हारू सन्मुख तो कैसा, हारू सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो आदि पितरे माझे गुरु, आदि पितरे माझे, आदि पितरे माझे गुरु, आदि पितरे माझे गुरु, आदि पितरे माझे गुरु, आदि पितरे माझे, आदि
विठले माझे पुरे आधी विठले माझे पुरे महाराज चिंतन करता पुण्य फळले बहुता दिवसा एक दिवसा बहु हा शब्द प्रयोग केलेला आहे. शब्दप्रयोग बहु केलेला आहे आणि बहु म्हटलं की एका अर्थाने चालत नाही. म्हणजे पुष्कळ दिवसाचं अनंत जन्माचं पुण्यपत्री असल्यानं बहुता दिवसा भगवान गीतेमध्ये सांगतात अर्जुना बहुनाम जन्मनामंती ज्ञानवाम माम प्रपद्यती वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ बहुनाम जन्मनामंती बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य त्या भाग्याचा उदय झाला बरं का. म्हणजे भाग्यालाही उदयाला यावं लागतं. नुसतं भाग्य असून चालत नाही. तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो. केवळ घरामध्ये सोनं आहे, केवळ घरामध्ये सोनं आहे. कधी कधी त्या सोन्याला झळाळी द्यावी लागते. सोनाराकडे जाऊन उजळून आणावं लागतं. शब्द माहित आहे ना. सोनं उजळून आणता का नाही. 1 ग्रॅम गोल्ड असू द्या नाही ते कोणतंही ग्रॅम असू द्या, 23 कॅरेट असू द्या नाही 24 कॅरेट असू द्या, त्याला उजळून आणावं लागतं. तद्वत भाग्य प्रत्येकाकडे आहे, परंतु ते भाग्य उदयाला यावं लागतं. आणि भाग्य उदयाला येण्यासाठी पूर्व पुण्य आणि काल अर्थात दिवस आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या गोष्टी सहजासहजी घडत नाही. विद्यारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये याचं चिंतन केलेलं आहे. विद्यारण्य स्वामी पंचदशीमध्ये बोलून जातात. पहिलाच दीप आहे ज्याला संवित प्रकरण म्हटलेलं आहे. स्वामीजी बोलतात सत्कर्म परिपाकाती करुणा निधुन धृता प्राप्यति ऋतौ छायाया विश्रामिंती यथा सुखम. सत्कर्म परिपाकाती सत्कर्माचा परिपाक करुणा निधुनोद्धृता. जेव्हा तुम्ही आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म कराल त्या पुण्यकर्माचं जे फल आहे अर्थात परिपाक आहे, तो परिपाक जेव्हा उदयाला येईल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये महापुरुषांची संगती घडेल, त्यांची भेट होईल आणि त्याच्यानंतर तुमचा भाग्याचा उदय होईल. सत्कर्म परिपाकाती करुणा निधुनोद्धृता. ते काय करतात. येथोनिया नुठवू माथा मरणा वाजूनी सर्वथा. बरं का. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर तसं तर कबीरदास महाराजांचे गोड शब्द आहे. कबीरदास महाराज म्हणतात हा प्रपंच नाम बाजार आहे. बाजार काय आहे. भला मोठा भरलेला बाजार आहे आणि या बाजारामध्ये अनेक मॉडेल आहे. किती मॉडेल आहे. अनेक मॉडेल. त्या मॉडेलचं कमीच नाही महाराज. वेगवेगळ्या कंपन्यांचे मॉडेल आहेत.
बरं का. आणि या बाजारामध्ये तुम्ही आम्ही उभे आहात. हम तो खडे है बाजार में, पूछने सबकी खैर, ना किसी से दोस्ती ना किसी से वैर. ही आत्मस्वरूपाची जी बैठक आहे, ही जी स्थिती आहे, ही कोणामुळे आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते, तर याच्या पाठीमागे संतांचे आशीर्वाद. मला तिकडे विस्तार करायचा नाही. भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. बरं का. आणि ही सभा समस्त साधू संतांची, ज्ञानोबराय वर्णन करतात, महामुनी विरक्तांची. या ठिकाणी महाराज भाग्य भाग्य. तिथून पाटील बाबापासून जर सुरुवात केली, एक एक मॉडेल असं आहे महाराज. तिकडे हांडे महाराजांपर्यंत एक एकाची मनोव्यापारी, ज्ञानोबराय वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. आम्ही 18व्या अध्यायाचं पारायण केलं वकील साहेब सकाळी. बरं, आता लोकांना वेळच नाही. काय मरायला पण वेळ नाही. लोक एवढी हुशार निघाली महाराज. यम जर आला तर म्हणते जरा थांब, एवढं आमचं होऊ दे, नंतर जाऊ. एवढी व्यस्तता आहे जीवनामध्ये, लोकांना वेळ नाही. एकच अध्यायाचं पारायण, ते पण मी आल्याच्या नंतर सगळ्या माऊल्या येतात. आणि इथं आल्यास मलाच आसन टाकावं लागतंय, त्यांना बसायला टाकावं लागते, सिस्टीम लावावी लागते, ग्रंथ आणून ठेवावे लागते. आज आमचं भाग्य डबल रस आला. बिडकर महाराज डबल रस, डबल चहा, केळी फराळासाठी, पुन्हा कलिंगड. तरुण मंडळी अशी व्यवस्था केली, घ्या बाबा म्हणायची. पर्व काळ आहे मला. मी काय बोलतो, आजचा दिवस अलौकिक. ही सर्व मंडळी आणि माझ्या समोर ही काय महाराज पुन्हा कुणाची नावं घेणार. सभा समस्त साधू संतांची, महामुनी विरक्तांची. भरगच्च असे श्रोते आहे. बरं का, भरगच्च श्रोते म्हणालो. श्रोता वेगळा आणि सोता वेगळा. श्रोता आणि सोता याच्यामध्ये महद अंतर आहे. परमपूजनीय वैकुंठवासी श्री गुरु धर्माचार्य निवृत्ती महाराज मुक्ती बाबा, ते आम्हाला अमृत अनुभव शिकवताना श्रोत्याचं चिंतन सांगायचे. आता उपाय वन वसंतो, जो अग्नीचा अहे वतंतो, अमृतची परिमूर्तो कारुण्याचा. ही अमृत अनुभवाची ओवी 3.5 महिने चालू होती. किती महिने? 3.5 महिने. मी बाबांना विचारलं, बाबा ही ओवी कधी पूर्ण होईल? ते म्हटले अजून 2-3 चातुर्मास लागतील. किती लागतील? 2-3 चातुर्मास. मुक्ताबाई मठामध्ये चालायचं. म्हणलं मग या पद्धतीनं जर आपण चालत गेलो तर आपला अमृत अनुभव कधी होईल? ते म्हणले अमृत महोत्सवी डायरेक्ट 75व्या वर्षी. कारण तसे श्रोते होते. तसे या ठिकाणी सर्व श्रोते आहेत, जाणकार आहेत श्रोते. श्रोता महत्वाचा आहे. श्रोता वेगळा आणि श्रोता. आता श्रोत्यामध्ये 2 प्रकार केलेले आहेत. मला तिकडे जायचं नाही. श्वानमुखी श्रोता, व्याघ्रमुखी श्रोता, तिकडे जायचं नाही. श्रोता महत्वाचा आहे. आणि श्रोते माझ्या समोर महाराज, आमचे अर्जुन महाराज असतील, दवळी महाराज असतील, ही सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. श्रोता सामान्य नाही. तुम्ही सर्व माता भगिनी उपस्थित आहात. आणि श्रोत्याचा अधिकार माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ज्ञानोबराय बोलून जातात, अहो अर्जुनाची पांती परिसनया योग्य होती, तेने करोनी संती अवधान दिजे. हो, अर्जुनाच्या बरोबरीचे तुम्ही श्रोते आहात. आता तुम्ही म्हणाल हा अर्जुन कोण?
होय अर्जुन महाराज. हा हा अर्जुन कोण? तर हा अर्जुन हाय जिने संग्राम हरू जिंकिला, निवांत कवचांचा ठाऊ फेडिला, पवाडात वा केला गंधर्वासी. साबळे महाराज. जेने संग्राम हरू जिंकिला, निवांत कवचांचा ठाऊ फेडिला, पवाडात वा केला गंधर्वासी. गंधर्वाबरोबर ज्यांनी इतिहास घडवला, इतिहास पवाडा नाम इतिहास बरं का. आणि प्रत्यक्ष रणांगणामध्ये भगवान शंकराला ज्यांनी पराजित केलं तो अर्जुन. त्या अर्जुनाच्या बरोबरीचे तुम्ही श्रोते आहात. म्हणून ज्ञानोपराय बोलतात च विनय. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, मनोनी बोल गंगावती, तरी स्वीकाराल की. आजच्या दिवशी बिल्लवपत्र भेटलं नाही. कधी कधी असं होतं भेटत नाही. आता इथं कमीच नव्हतं महाराज. बऱ्याच जणांचं पाहिलं, जे ठेवलेलं आहे बाजूला काढून ठेवलं ना तेच पुन्हा वाहू लागले. आता इथं मला बोलता येणार नाही. पुणे ते काय उणे म्हणल्यासारखं. आता ही मुंबई आहे, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, कारण आपण कल्याण करीत आहात. तुम्हाला जर बिल्लवपत्र नाही भेटलं, कधी कधी भेटत नाही. म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. ते गंगावतीचं पान जरी आपण भगवान शंकराच्या माथ्यावर समर्पित केलं तरी फळ तेच आहे बरं का. मला विस्तार तिकडं करायचा नाही. श्रोता कोण आहे? तर प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसी भक्ती, म्हणून बोल गंगावती, तरी स्वीकाराल की. हा श्रोत्याचा अधिकार आहे. आणि श्रोत्याच्या जीवनामधलं फल काय? श्रोत्याच्या जीवनामध्ये फल काय आहे? महाराज, वक्त्यापेक्षा श्रोत्याच्या जीवनाचं फल अधिक आहे. कीर्तन झाल्याची नंतर महाप्रसादाची पंगत आहे, बरोबर आहे. वाढणाऱ्याला अधिक आनंद आहे का प्रसाद घेणारा? नाही, घेणारा यथेच्छ आहे महाराज. वाढणाराचा काय राहिला तर राहिला, पाठीमागं शिल्लक राहिलं तर ठीक आहे, नाहीतर तसा या ठिकाणी श्रोत्यांच्या संदर्भामध्ये बोलायचं जर झालं, श्रोता अलौकिक आहे. आणि आम्ही 18 अध्यायामध्ये मला 2 श्लोक मी सकाळी सांगितले होते. प्रसादी सर्व दुःखानां हन्निरशोपजायते. भगवान सांगतात अर्जुना, मानवी जीवनातील सर्व दुःखांचा नाश करण्याची ताकद प्रसादामध्ये आहे. त्याला प्रसाद म्हटलेला आहे बरं का. आणि 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी विस्ताराने त्याचा ओहापोह केलेला आहे. त्या प्रसादाची ताकद मी थोडं पुढं टच करणार आहे. असे अलौकिक श्रोते आज माझ्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या समवेत चिंतनासाठी निवडलेला अभंग या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील परमोच्च स्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या प्रासादिक वाणीतून प्रगट झालेला हा 4 चरणाचा सर्वांना सुपरिचित असणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे आपली कृतज्ञतापूर्वक मागणी भगवान शंकराच्या समोर प्रगट करतात. आणि प्रगट करत असताना म्हणतात की तुम्ही कोण आहात? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
जगद्गुरु तुकोबार आहे. ज्यांच्याकडे मागणी करतात ते कोण आहेत? तर याचं चिंतन अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पहिल्या शब्दामध्ये तुकोबारांनी प्रगट केलेलं आहे. तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ. तुम्ही विश्वाचे नाथ आहे. एक ध्यानात घ्या. मागणं अर्थात मागणी एक तर करूच नाही मुळात, बरं का. तुकोबारांनी स्पष्ट केलेला आहे, काही मागणी हे आम्हा अनुचित वडिलाचे रीत जाणत असो. अगोदर तर मागूच नाही, आणि जर मागायचंच असेल तर असं काही मागावं. नाही तर तुम्ही आम्ही काय करतो, राजा उदार झाला आणि हाती कतलाचा वाळा आला. मागण्यासाठी देखील अक्कल लागते. ते अकलीचं काम आहे. भगवान श्री सद्गुरु निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. कोणाला? ज्ञानोबारांना. आणि ज्ञानोबारांनी प्रसन्न झाल्याच्या नंतर मागा म्हणून बोलले. ज्ञानोबारांनी मागितलं, महाराज आता विश्वात्मकी देवी वाग यज्ञ दोषोनी मज जावे पसाय दानही. स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी माझ्या ज्ञानोबारांनी मागितलं. अनेक अंगाने चिंतन आहे. जो स्वतःसाठी मागतो त्याला भीक मानतात, जनरली विषय आहे. जो समाजासाठी मागतो त्याला दान म्हणतात, आणि जो संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी मागतो त्याला पसायदा म्हणतात. आपल्या या कशिश पार्कमध्ये स्वतःसाठी ही संयोजक मंडळी काहीच मागत नाही. जे काही वर्गणी मागतात ती कोणासाठी आहे? समाजासाठी. इथं जे कार्यक्रम चालू आहे आपला त्याच्यासाठीच मागण्या. जे काय असेल तुमची वर्गणी, समजा काहीतरी भक्ती म्हणा, अन्नदान म्हणा, ज्ञानदानासाठी, हो बरं का. आणि एक ध्यानात घ्या, अशा धर्म कार्यामध्ये आपण दान दिलं पाहिजे. दान कुठं द्यावं? पात्र विशेष दान, बरं का. येथे एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, कोट्यावधी कुळांचा उद्धार अशा ठिकाणी दान दिल्याच्या नंतर होतो. एक शीत नाही घडलं, भरपूर कमीत कमी जेवढी आपली योग्यता आहे, जेवढी ताकद आहे, बरं का, तर या ठिकाणी दान दिलं पाहिजे. मला दानावर अजून विस्तार करायचा नाही. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थ यात्रा उदयम पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. बरं का, आता पटणार नाही अलीकडे. हाताचं भूषण हे दान आहे न, तो सुवर्णाचे कंगन. भूषण नाहीत कसे होते, आभूषण आहे. बरं का, मला विस्तार तिकडे नको आहे, परंतु या ठिकाणी दान दिलं पाहिजे. ज्ञानोबारांनी मागणं मागितलं सद्गुरूकडे, आणि पुढेही ज्ञानोबारांनी मागणं मागितलं. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपन्न होईले. बरं का, ही देण्याची ताकद ज्ञानोबार आहे. मागण्याची पद्धत साधू संतांची आहे. मला अजून एक थोडासा विस्तार आलेला आहे. तुम्ही जर रामायण श्रवण केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल.
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जेव्हा वनामध्ये निघून गेले, सोबत लक्ष्मणजी महाराज आहेत आणि माता सीता पण आहे. आणि जेव्हा ही गोष्ट भरताला कळाली, भरत अयोध्येमध्ये आलेले राजा बनण्यासाठी, आणि जेव्हा कळालं की दादा वनवासामध्ये गेलेला आहे, तेव्हा भरतजी महाराज प्रभू रामचंद्रांना परत आणण्यासाठी पाठीमागे गेलेले आहे आणि समोर गंडकी नदी लागलेली. भरत हा महात्मा आहे, महात्मा. गंडकी नदीच्या पलीकडे रामचंद्र पोहोचलेले आहेत आणि जेव्हा भरतजी महाराज त्या गंडकी नदीमध्ये आत उतरतात तेव्हा स्पर्श झाल्या झाल्या ती गंगा प्रगट होते. काय होते? प्रगट होते. हात जोडून विनंती करते, महाराज बोला, तुमची इच्छा काय? जसं वरंगुरिया, काय पाहिजे तुम्हाला? त्यावेळेस भरतजी महाराज हात जोडून त्या गंगा मातेला विनंती करतात, मागणी मागतात. त्याचं चिंतन गोस्वामी तुलसीदास महाराजांनी रामायणामध्ये केलेलं आहे. विस्तारानं चिंतन आहे. गंगा माता बोलते, तुम्हाला धर्म पाहिजे का? धर्म घ्या. मोक्ष पाहिजे का? मोक्ष घ्या. वैराग्य पाहिजे का? वैराग्य घ्या. जे पाहिजे ते तुम्ही मागा, मी द्यायला समर्थ आहे. तेव्हा भरतजी महाराज बोलतात, हे माते, या सगळ्या गोष्टी घेऊन मी काय करू? बरं का, धर्म न अर्थ न काम न रुची, गती न चाहो निर्वाण, जन्म जन्म राम रती, ये वरदान न आन. धर्म न अर्थ न काम न रुची, गती न चाहो निर्वाण, म्हणजे मला मोक्ष देखील नको. माझ्या जीवनामध्ये एकच ध्येय आहे, ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या चरणांची प्रीती, अर्थात सेवा. विठाला विठाला. ही मागण्याची पद्धत आहे. श्रेष्ठांचं मागणं हे स्वतःसाठी नाही, बरं. महापुरुषांचं मागणं, साधूंचं मागणं हे स्वतःसाठी कधी नाही. एक तर ते मागत नाही, आणि जेव्हा जेव्हा ते मागतात किंबहुना ते संपूर्ण जगाच्या कल्याणासाठीच मागतात. कारण या विभूती, थोडंसं बोलल बिडकर महाराज, हे महापुरुष केवळ आणि केवळ जगाच्या कल्याणासाठीच, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. जगात हित नेमकं कशात आहे या गोष्टीचं मंथन करून साधू संतांनी केवळ जगाच्या हितासाठी काही गोष्टी मागितल्या. बरं का, मागण्याचं प्रकरण खूप मोठं आहे. थोडंसं श्रीमद भागवतामध्ये थोडं टच करून जातो. भगवान नरसिंह प्रगट झाले, हिरण्यकशिपूचा वध केला. बरं, आणि नरसिंह भगवंतांनी महान भगवत भक्त प्रल्हादाला मांडीवर बसवलं. प्रल्हाद महाराज महान भगवत भक्त, प्रल्हादजी महाराजाला मांडीवर बसवलं. प्रल्हाद कोण आहे? प्रल्हादस्तालधारी व्यास वर्णन करतात. एक ध्यानात घ्या, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेवढे काही महान भगवत भक्त झाले त्यात पहिला क्रमांक प्रल्हादाला दिलेला आहे.
प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मगाल्भा रुक्मांगदा अर्जुन वशिष्ठ विभीषणादी पुण्यानी मां परम भागवतान स्मरामि. महान भगवत भक्त प्रल्हादाला भगवंतांनी विचारलं, प्रल्हादा बोल, तुला काय पाहिजे? छोटासा प्रल्हादाने हात जोडले आणि प्रभूला विनंती केली, भगवान तुम्ही माझ्यासाठी अवतार धारण केला, परंतु माझ्यामुळं माझ्या वडिलांचा या ठिकाणी वध झालेला आहे. उद्या जगाच्या पाठीवर लोक मला नावं ठेवतील. मग एक काम करा, तुम्ही माझ्या वडिलांना मोक्ष द्या. पुढं मोक्ष दिला तो भाग वेगळा, मला तिकडं टच करायचा नाही. त्याच श्रीमद भागवतामध्ये द्रुहबाळ अरण्यामध्ये जंगलामध्ये गेला, मधुवनामध्ये जाऊन त्यांनी साधना केली. ओम नमो भगवती वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान विष्णू प्रगट झाले आणि मागितलं. महाराज काय मागितलं? ध्रुवबाळांनी वडिलांच्या मांडीवर बसायची इच्छा व्यक्त केली. बरं का, मागण्याचं काही त्यांच्या डोक्यामध्ये एवढं ज्ञान नव्हतं, परंतु भगवंतांनी विचार केला, हा वडिलांची मांडी मागतोय, देणाऱ्याला तरी समजलं पाहिजे. आपल्या दारामध्ये एखादा जर भिक्षेकरू आला, आपण त्याला काय दान द्यावं? एखाद्या नाम सप्ताहामध्ये आपण काय दिलं पाहिजे? बरोबर, काय दिलं पाहिजे? आता इथं देण्यासारखं काय आहे? अन्नदान आहे, बरोबर आहे. तांदूळ असेल, आट्टा असेल, फ्लॉवर असेल, तुमचा फराळ असेल, साबुदाणा, बगर वगैरे वगैरे, किंवा आर्थिक स्वरूपामध्ये. आता इथं दुसऱ्या गोष्टी देऊन चालतील का? नाही. आपण कोणाला काय देतो? महाराज अलीकडे देण्याचं एक असं फॅड आलंय, फॅड. आणि ते फॅड महिलांमध्ये अधिक प्रमाणामध्ये. पाहुणी जर घराकडे आली ना महाराज, कोणी येऊ द्या, त्यांचा ठरलेला प्रोग्राम आहे. कपाळाला हळद कुंकू लावणे, एक साडी देणे, ठरलेला प्रोग्राम. मी देऊ नका या मताचा नाही. त्यांना आवश्यकता आहे का, गरज आहे का, हे अगोदर तुम्ही डोक्यात घ्या ना. बरं, आपण जे साडी देत आहोत ती साडी ते अंगावर घालणार आहेत का? होय अर्जुन महाराज. कारण आपण किती रुपयाची साडी देतो? 300 ते 500 रुपयाची जास्तीत जास्त. बरं का, मग त्यांच्या अंगावर 2-2.5 हजाराची असते, आपली 500ची कधी घालणार आहे? आणि ह्या ज्या तुम्ही साड्या देताना भेट म्हणून, त्या सगळ्या साड्या आमच्याकडे येतात. आमच्या नशिबाला असं आहे महाराज, नागपूरला मला साडी आली भागवतामध्ये. नागपूरच्या पुढे वेलतूर आहे, त्या वेलतूरला मी भागवत केलं, तिथं मला भागवतामध्ये साडी आली आहेर म्हणून. मला विचारलं, म्हणजे तुम्हाला मंडळी आहे का? नाही. मी म्हणलं आहे. आता नाही कसं म्हणा, पूर्ण पोशाख घेतला, धोती बंडी सगळंच घेतलं, सोबत साडी पण दिली. म्हटलं बरं, आता भागवतात आलेली साडी आहे. आणि ती साडी आम्ही घरी आल्याच्या नंतर आमच्या मालकीनीला दिली. तुम्ही भागवतात साडी आपल्याला दिलेली, जरा घाल म्हटलं अंगावर. तिने बघितली साडी, तर यांना सांगायची आवश्यकताच नाही. नुसती लांबून बघितली, हात तर लावून सोडून द्या, नुसती साडी बघायचं काम आहे यांनी. तिनं हो म्हणणे ठेवून दिली. 8 महिन्याच्या नंतर उदगीरला गुत्ती म्हणून गाव आहे, तिथं भागवत कथेचं गुत्त घेतलं आम्ही. तिथं कथा आली. या 8 महिन्यामध्ये आमच्या मंडळीने आलेल्या पाहुणीला ती साडी दिली. त्या पाहुणीनं तिच्या पाहुणीला ती साडी दिली, आणि त्या पाहुणीनं तिच्या पाहुणीला साडी दिली. जी विदर्भामध्ये मला आलेली साडी, ती कर्नाटकच्या बॉर्डरवर मराठवाड्यामध्ये उदगीरच्या बाजूला असणारी गुत्ती, त्या गुत्तीमध्ये मलाच परत आहेरामध्ये आली. मी म्हणलं अहो भाग्यम, हो भाग्यम. आल्या आल्या मी ओळखली, दोरा पण तोडला नव्हता, तशाच तसा दोरा. वारे वा,
असे माणसं भेटावत म्हणलं पुन्हा पुन्हा. बर का मी का बोला तुमच्या लक्षामध्ये आलं का? एक मागणारा तरी त्या दर्जाचा पाहिजे. ज्याच्याकडे मागायचंय तो तेवढ्याच उंचीचा पाहिजे आणि जो देणारा आहे त्यालाही समोरच्याला काय द्यायचंय ते त्याच्याही लक्षामध्ये पाहिजे. या ठिकाणी मागणारे जगद्गुरु तुकोबाराय आहे. जगद्गुरु तुकोबाराय सामान्य नाही. तुकोबारायाकडे विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. तुकोबाराय सामान्य आहे नाही महाराज. तुम्ही आम्ही लय हलक्यात घेतो तुकोबारायांना. चौवेदाचे केले विवरो थोडा आवाज. आध्यात्मिक दृष्ट्या जर तुकोबारायाकडे पाहिलं तर तुकोबारायांची उंची निश्चित कलस्थानी आहे. चौहोविदांचे ही देवीवरून आर्तई गहन करोनिया. 4 वेदांचं प्रागट्य म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आहे. तुकोबारायांची गाथा सामान्य नाही. तुम्ही या वर्षामध्ये अनेक मंडळींनी गाथा पारायण केलं. भाग्य आहे मला. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ही वर्षे तुकोबारायांची. 375 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांना येणाऱ्या फाल्गुन वद्य द्विजेला म्हणजे द्वितीयेला होत आहे. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांची गाथा म्हणजे सामान्य नाही. एक एक शब्द तुकोनी घेतले मोती जैसे. बरं का. अनोरणिया महतो महियान या ज्ञायाने तुकोबारायांचे अभंग संहिता आहे. जगद्गुरु तुकोबारायासारखा महात्मा मी काय बोलतो ते दुसरं तिसरं काही मागतील का? बरं तुम्हाला आम्हाला कधी मागतील का? आणि जरी मागितलं रे तुमच्या आमच्याकडे देण्यासारखं आहे तरी काय आहे आमच्याकडे? काहीच नाही तरी एवढा आविर्भाव कशासाठी? तुमच्या आमच्याकडे काहीच नाही तरी एवढा आविर्भाव अहमभाव कशासाठी? हा इगो कशासाठी? परमार्थामध्ये मस्ती असावी परंतु इगो नसावा. माझे गुरुजी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण विठ्ठल बुवा फुले बुवांचे शब्द आहे. ते म्हणायचे बुवा परमार्थ हा मस्तीचा आहे. मस्तीनं परमार्थ केला पाहिजे. हरिपाठ असेल, भजन असेल, कीर्तन असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, ती जी मस्ती आहे ना ती काही आगळी वेगळीच आहे. बरं मीराबाई महाराज गोड बोलतात पण ओघात आहे आणि आमचं कीर्तन ओघानं चालतंय. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई
कहाँ लेके आई मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. मस्ती का पाडमार बरं का. मागणाऱ्याला ही अक्कल पाहिजे आणि याही पेक्षा समोरचा जो देणारा आहे मागरे ते नाही कोणास आम्ही कोणालाही मागत नाही. दादा थोडा आवाज मोकळा कर, विको जास्त आहे. आम्ही कोणालाही मागत नाही बरं का. ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे मागून उपयोग काय बरं का. ज्याला राहण्याचाच पत्ता नाही आणि त्याच्याकडे आम्ही राहण्यासाठी गेलो, त्याला जागा नाही राहण्यासाठी आणि आपण ओळखटी घेऊन गेलो पालामध्ये वारीच्या वाटेत. अगोदर खच गर्दी झाले आले पुढे पाठीबाबू जागा भेटत. ज्याच्याकडे मागायचंय त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य त्याच्याकडे अगोदर असावं ना तर त्याच्याकडे मागावं. साधू संतांनी ज्याच्याकडे मागितलं त्याचा समग्र इतिहास, त्याची ताकद, त्याचं सामर्थ्य याचं अवलोकन केलं अगोदर आणि नंतर मागणी प्रगट केली. आलं का लक्षामध्ये. अगोदर तो कोण आहे हे अगोदर पाहिलं, त्याचं मोजमाप काढलं, त्याची क्षमता पाहिली आणि नंतर मागणी प्रगट केली. महाराज बोलतात ऐसा तू अर्थात तो मालक आहे. त्याची ताकद करतुम अकर्तुम अन्यतः करतुम यो ही सहविश्वर म्हटलेला आहे उपनिषदाने. त्याला करतुम अकर्तुम अन्यतः करतुम ही ताकद आहे त्याची. कोणाची. तुम्ही विश्वनाथ तो भगवान शंकर भगवान विष्णू या तीन ताकदीने या पदावर विस्ताराने चिंतन केलेलं आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात गतीर भरताच प्रभू साक्षी निवास शरणं प्रभव प्रलय स्थानम
निदानं बीजमव्ययम् या बोलविल्या वेदू बोले या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चालिता म्या बोलविल्या त्यांना बोलविलं तर तुम्ही आम्ही बोलतो वृक्षाची पान हरे जाती सत्ता 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 राहिली अहंता मग वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता तो सत्ताधीश आहे आणि त्याची सत्ता ही अबाधित आहे बरं का कधी हे बाधित होणारी सत्ता नाही भगवंताची जी सत्ता आहे ना उपनिषद वेदांत शास्त्र चिंतन करत आहे त्रिकाला बाधित्वम सत्यत्वम परमात्म्याची सत्ता ही त्रिकाला बाधित आहे न अबाधित इतर इति बाधित कधीही तिचा बाध होणार नाही तीनही कालखंडामध्ये भूत भावी आणि वर्तमान या तीनही कालखंडामध्ये त्या परमात्म्याची सत्ता आहे त्या सत्तेला कोणी साध्या भाषेत जर बोलायचं तर सुरंग लावू शकत नाही केवळ या जगतावरच त्याची सत्ता आहे का ही पाणी ही पण त्याची सत्ता आहे ही पण कृष्णा बुवा ही त्याचीच सत्ता आहे त्याच्या सत्तेशिवाय कुठलाच घटनाक्रम या ब्रह्मांडामध्ये होत नाही ब्रह्मांडाचं बोलावं सूर्याची सूर्याशी बोलणे सूर्याशी चालणे वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी सत्ती बर का ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तो ब्रह्मांडाचा नायक आहे अर्थात ब्रह्मांड नायक आहे आणि ब्रह्मांडामध्ये अनेक विश्व आहेत अनेक विश्व आहेत अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा गडी नवल केवळे केवळे भगवान सांगतात अर्जुना ज्याला जगत तुम्ही म्हणता ना ज्याला ईश्व म्हणता ना ते ईश्व केवढं आहे जे सध्या आपण जाणतो अनुभवतो काही राष्ट्र तुम्हाला आम्हाला माहीत आहे अमेरिका जपान वगैरे वगैरे आता परदेशमध्ये जाणारी लोक आहेत सगळी होय ट्रीप जातात कुठे मामा हेमंत मामा तुमच्या ट्रीप सगळ्या परदेश दौऱ्यावर जातात होय मामी बरोबर आहे गेलं पाहिजे जग केवढं आहे त्या जगाचा विस्तार अलौकिक आहे हे जग केवढं जरी असलं तर भगवान सांगतात विष्टप्याहमिदं कृष्णो मेकांशेन स्थितो जग विष्टप्याहमिदं कृष्ण हे एवढं मोठं जग माझ्या एका रोमाच्या अर्थात केसाच्या अग्रभागावर स्थित आहे असा तो परमात्मा व्यापक आहे माझ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे तो ब्रह्मांड नायक आहे किंबहुना तो विश्वाचा मालक आहे
आणि मालक म्हटलं की महाराज उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही घटना कर्म करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. उत्पत्ती सगळे महाराज, स्थिती आणि लय. तुम्हाला आम्हाला जन्माला घालण्याचं सामर्थ्य त्याचं आहे. पालन पोषण करण्याची ताकद सामर्थ्य त्याचं आहे. आणि शेवटी घेऊन जाण्याची ताकद त्याचीच आहे. तुमचं आमचं काय? चला म्हटले वेळ झाला की चला निघाले करा. त्याच्याशिवाय काहीच घडत नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय. ते बोलू का? विषय थोडा जाळ आहे परंतु महत्वाचा आहे. पंचदशिकार विद्यारण्य स्वामींनी तृप्ती दीपावली याचं चिंतन केलेलं आहे. तुम्ही म्हणा महाराज हे पंचदशिकार कोण? व्हॉट इज दिस पंचदशी? पंचदशी म्हणजे काय? ज्या ग्रंथामध्ये जीवाच्या अवस्था, ब्रह्माच्या अवस्था आणि जगाच्या अवस्था याचं चिंतन केलेलं आहे. त्याला पंचदशी म्हणतात. दशा नाम अवस्था. दशा या शब्दाचा अर्थ आहे अवस्था. ते पंचदशिकार बोलून जातात की त्या परमात्म्यापासून या सृष्टीची उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. उपनिषद बोलतो आनंदी व भूतानि गायन्ति तेन जातानि जीवन्ते. आनंदापासून भूतांची निर्मिती आहे. कोणाची निर्मिती? भूतांची. तुम्ही आम्ही कोण आहात? होय, ते तर झालं. तुम्ही आम्ही कोण आहात? तुम्हाला कोण माणसं म्हणजे? तुमच्यापेक्षा एकदा भूत पण वेळ बस म्हणलं की बसून राहतील. या म्हटलं येतील. इथले सोडून बरोबर कारण अजून एक अर्धा तास या भूतासोबत थांबायचं. विनोद सोडून. उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या हातामध्ये आहे तो परमात्मा या जगाचा नाथ आहे. नाथ या शब्दाचा अर्थ आहे मालक. हरिदेव जगत जगदेव हरी. तो जगन्नाथ आहे. कृष्णा भाऊ गडसड होते. काय कारण? तो जगन्नाथ आहे. जगन्नाथ जग काय आणि विश्व काय. तुकोपर आहे त्याला विश्वनाथ म्हणतात. तुम्ही विश्वनाथ हो. तुम्ही विश्वाचे नाथ आहात. नाथ, नाथ म्हणजे स्वामी, मालक. मी कोण आहे? दीनरंग ज्ञानाथ हो. मी दीन आहे. तुम्ही दीनानाथ आहात, विश्वनाथ आहात. आम्ही मात्र दीन आहोत. इंद्रियाची दिने आम्ही जादू इंद्रियाची दिने आम्ही जादू चाली. इंद्रियाची आम्ही जादू चाली. इंद्रियाची आम्ही जादू चाली. हा जीव दीन झाला. मूळचा हा परब्रह्म स्वरूप. बरं का? मूळचा परंतु दीन झाला. याला नाद अनेकाचे लागले ना. पंचविषयाच्या दारामध्ये कर्मेंद्रिय, ज्ञान इंद्रिय यांच्या माध्यमातून हा जीव दीन झाला. इंद्रियाची दिनी आम्ही झालो गोसावी दीन असून रंक झाला. रंक म्हणजे
घरी दास सेवक झाला. दीन रंग आणि पुढं अजून एक शब्द तुकोबारांनी वापरला, अनाथ. या सगळ्या घटनाक्रमांचा जेव्हा तुकोबारांनी विचार केला आणि देवाकडे विनंती केली, देवा तू आम्हाला दीन केलं, रंक केलं, अनाथ केलंस ना, आमची इच्छा आहे. घ्यावी घ्यावी माझी सेवा, 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 घ्यावी घ्यावी माझी सेवा. भगवंताला विनंती करतात, देवा आम्ही दीन आहोत, रंक आहोत, अनाथ आहोत, तरी पण तुम्ही सेवा करत आहोत. त्याचा तुम्ही स्वीकार करा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझम्या आढळले नाही कधी, वाचा कृपा निधी माये बापा. हे माये बापा, मी अनाथ आहे आणि तू कोण आहेस? अनाथाचा नाथ. बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, असे असणारे तुम्ही विश्वनाथ. दीनरंग मी अनाथ, विठोबा रुमाल.